शतशः आभारी आहे. या ठिकाणी आल्यापासून दिवसाची सुरुवात जर पॉझिटिव्ह झाली, जर योगा केला तर रात्री 12 वाजेपर्यंत माणूस न थकता काम करू शकतोय. मी काल अनुभव. दुसरी गोष्ट अशी, आपण चांगलं बोलणं, चांगलं वागणं आणि चांगलं काम करणं याचं आपल्याला आत्मिक समाधान मिळतं. तिसरी गोष्ट अशी, आपल्या ज्या मनात ज्या शंका कुशंका होत्या त्याचं इथं या ट्रेनिंग सेंटरमध्ये पूर्ण निराकरण केलेलं आहे. आणि ज्या काही राहिल्या, मॅडमनी आपल्याला सांगितलं त्या उद्याचे आपले जे अधिकारी येणार आहे आपल्याला जे समजा सांगितलं ते त्यांचं पण प्रशिक्षण ठेवलं. त्याबद्दल मी या भोसरी ट्रेनिंग सेंटरचे खूप अत्यंत आभार व्यक्त करतो की आपलं जर ठेवलं, आपले जे वरिष्ठ आहे आपण जर उद्या त्यांना सांगायला योग्य म्हणतात आम्हाला शिकू नको, त्यांचं पण ठेवलं. त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. कारण या अडचणी येतात मॅडम, आमचं पद छोटं आहे. दुसरी गोष्ट अशी की आपण भांडण न करता समजा बोलून चालून किंवा संवादातून किती मार्ग निघू शकतात. माझं समजा अमरावतीला काम आहे, यवतमाळला काम आहे, माझं पर्सनल काम असो, आपण महाराष्ट्र जोडलेला आहे. ही खूप मोठी शक्ती आहे आपली, ती आपण जर वापरात घेतली, आपलं काही कुठं काम असू द्या महाराष्ट्रात, ते 10 मिनिटात झाल्याशिवाय काही 1 घंट्यात 2 घंट्यात 5 घंट्यात झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे आपण सर्व असेच या ग्रुपच्या माध्यमातून एसटीच्या भरभराटीसाठी आणि एसटी वाचूया. आणि मॅडमचे आणि शिंदे सरांचे मी विशेषतः आभार व्यक्त करतो की तुम्ही आम्हाला जो योगाचं शिकवलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आम्ही असेच चांगलं काम करतो. धन्यवाद. माझा एक जनरल प्रश्न आहे